गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला माझ्या आयुष्यात आनंद हवा आहे आणि हा आनंद माझ्या सद्गुरूकडून मला कळलं की तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी. मला असं वाटलं की मी डॉक्टर झालो की मी आनंदी होईल, मी लग्न केलं की मी आनंदी होईल, मी मस्त मोठा बंगला बांधला की मी आनंदी होईल, मुलं बाळ लेकरं सुना घरी आल्यात की मला आनंद होईल, मस्त छान लक्झरी गाडी घेतली की मी आनंदी होईल. आनंदाच्या डेफिनेशन्स दर दिवसाला प्रत्येक क्षणाला बदलत राहतात, कारण आपल्या डिझायर्स बदलत राहतात, आपल्या इच्छा अपेक्षा आकांक्षा बदलत राहतात आणि एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी उगम पावते. आणि म्हणून हा आनंद नेमका आहे कुठे हे जेव्हा मी माझ्या सद्गुरूंना विचारलं तेव्हा माझे सद्गुरू म्हटलेत की अरे तो तुझ्याच अंतःकरणात आहे, तुझ्याच हृदयात आहे. मग त्याला मी कसं कसं प्राप्त करू शकतो? अखंड आनंद. तू गुलाबजामुन खाल्ला की तुला आनंद मिळतो, पण तो खंडित आनंद असतो, तो संपून जातो. माझे सद्गुरू मला सांगतात की मी तुला अखंड आनंद देतो, किंबहुना अरे तू स्वतः सच्चित आनंद स्वरूपच आहेस. यू आर द पोटेन्शियल गॉड. तू परमात्म्याचा अंश आहे, म्हणजे तू परमात्माच आहे. पण जर का मी स्वतःला परमात्मा समजून घेतलं तर अहंकार, मी या सृष्टीचा नियंता आहे, हे सत्य आहे. मी या सृष्टीचा नियंता आहे हे सत्य आहे, पण ऍट द सेम टाइम मी माझ्या आत ज्यावेळेस बघतो, माझं हृदय मी नाही धडधड करत, माझ्या अन्नाचं चयापचय मी नाही करत, माझं श्वासाचं आवागमन मी नाही करत. जेव्हा लघवी लागते तेव्हा मी मूत्र विसर्जन करतो, मी मूत्र विसर्जन करतो, ते ऑटोमॅटिकच होतं. मला काही वेगळं करावं लागत नाही. इथं करता कोण आहे आणि करणारा कोण आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि अगदी जास्त मायक्रोस्कोपिक लेवलला गेलो मी की माझं हे शरीर कशाने बनलेलं आहे? 3 ट्रिलियन सेल्सने बनलेलं आहे. ह्या सेल्स कशाने बनलेल्या आहेत? न्यूक्लियस आणि प्रोटोप्लाझम. त्याच्यातले केमिकल रिएक्शन्स, केमिकल चेंजेस ते मी करतो का? नाही, त्या ऑटोमॅटिक होत आहेत. तुमच्या पेशी, हजारो पेशी दररोज रिजनरेट होत आहेत आणि लाखो पेशी दररोज डिजनरेट होतात. ही रिजनरेशन आणि डिजनरेशनची प्रोसेस तुमच्या शरीरात ऑटोमॅटिक आणि सतत चालू आहे, हे मी मेडिकल सायन्स मध्ये शिकलो. हे मी करत नाहीये. आणि मी तर सगळा करता करविता परमात्मा आहे. अरे मग हे कसं काय तू करत नाहीये? मग हे कोण करतंय? हे परमात्मा करतोय. मग मी कसं काय परमात्मा झालो? मी परमात्म्याचा अंश आहे. मी परमात्म्याचा अंश आहे. मी हे सगळं करू शकतो. या सगळ्या गोष्टींवर माझा कंट्रोल आहेच, पण मध्ये मन आहे आणि हे मन मला परमात्म्याचा अंश मानूच देत नाही. मन म्हणतो की तू अमुक अमुक व्यक्तीचा मुलगा आहेस, तू अमुक अमुक व्यक्तीचा नवरा आहेस, तू अमुक अमुक मुलांचा बाप आहेस, तुझ्या नावावर अमुक अमुक शेती आहे, तुझ्या नावावर हा फ्लॅट आहे, हा बंगला आहे, हे तुझं नाव आहे, या नावाचं बँकेत खातं आहे, अमुक अमुक बँकेत खातं आहे, त्या बँकेत तुझ्या अकाउंटला एवढे एवढे पैसे आहेत. हे कोण सांगतंय? मन. पण ही प्रोसेस अध्यात्म रिव्हर्स करतं. अध्यात्म काय सांगतं? मैं देह नहीं, नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. हे मरते शरीर मी नाही आणि हे माकड चाळे करणारं मन सुद्धा मी नाही. मी काय आहे? मी ऊर्जा आहे, मी आत्मा आहे, मी सोल आहे, मी स्पिरिट आहे. जर मी ऊर्जा असेल तर ऊर्जेची निर्मिती अथवा नाश करता येऊ शकत नाही.
एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करता येतं. तथापि विश्वामध्ये एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते. मग हे जे माझं शरीर आता मला प्राप्त झालं आहे, हे मरणार, हे मर्त्य आहे, हे नष्ट होणार, पंचमहाभूतांपासून बनलेले, मला मान्य आहे. याच्यामध्ये जोपर्यंत ऊर्जा आहे तोपर्यंत आपण ही सगळी सिस्टीम जाणून घेतली पाहिजे, स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. मी स्वतः, हे कॉन्ट्राडिक्टरी वाक्य आहे. एका बाजूला मी म्हणतो मी परमात्मा आहे, आणि दुसऱ्या बाजूला मी काय म्हणतो की माझ्या शरीरावर अजिबात कंट्रोल नाही. ना हृदयाच्या धगधगवर कंट्रोल आहे, ना श्वासाच्या आवागमनावर कंट्रोल आहे, ना सिम्पथेटिक पॅरासिम्पथेटिक सिस्टीमवर कंट्रोल आहे. कोणत्याच गोष्टीवर माझ्या शरीराचा कंट्रोल नाही, ते ऑटोमॅटिक चालू आहे. ते शरीर ज्या सेल्सने बनलंय त्या सेल्स सुद्धा ऑटोमॅटिक चालू आहेत, ऑटोमॅटिक चालू आहेत. त्या सेल्स मध्ये जे न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे त्याला ऍटम म्हणू आपण. ऍटम मध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन हे झालं केंद्र, आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स, हे आपण भौतिकशास्त्रात शिकलो. मग या इलेक्ट्रॉनची जी गती आहे ती मी कंट्रोल करू शकतो का? मनुष्य म्हणून किती स्पष्ट म्हटला तू, नाही. पण परमात्मा म्हणून यस, यू कॅन. तू परमात्मा आहेस तर सगळ्या जगाचा नियंता आहेस ना रे बाबा. सगळ्या जगाचा निर्माता तूच आहेस. आणि एक कल्पना करून बघ की आपल्याला घर बांधायला किती वर्ष लागतात. घर बांधायला किती वर्ष लागतात. आणि मग या सगळ्या पृथ्वीवर, बाकीचं जाऊ द्या, युनिव्हर्स जाऊ द्या, मल्टी युनिव्हर्सचा विषय जाऊ द्या, पण ही पृथ्वी म्हणजे हा आशिया खंड, हे वेगवेगळे खंड, अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, नंतर तो रशियाचा भाग, हे सगळं मीच निर्माण केलंय असं जरी म्हटलो तर लोक बाहेर मला हसतील. येस ऑर नो? हसतील की नाही? अरे तुला घर बांधायला तुझा जन्म निघून जातो आणि या सगळ्या गोष्टींचा निर्माता तू आहेस. हाऊ इज इट पॉसिबल? अध्यात्म म्हणतं तूच या सगळ्या गोष्टींचा निर्माता आहे, आणि ऍट द सेम टाइम आपलं मन म्हणतं हे आपल्याला शक्य नाही. बघा हे कॉन्ट्राडिक्शन. हे जे युनिव्हर्स, हे जे जग आहे ना, दिस इज फुल ऑफ कॉन्ट्राडिक्शन. एका बाजूला तुम्ही म्हणतात की तो अनंत आहे, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात तो शून्य आहे. कसं काय? एका बाजूला म्हणतात सगळा तोच आहे, आणि एका बाजूला म्हणतात तो काहीच नाहीये, तो कुठेच नाहीये. हे दोघं सत्य वाक्य आहेत. एका बाजूला मी म्हणतो मी इथं कोणालाच बोलवत नाही, आणि दुसऱ्या बाजूला मी म्हणतो मी तर सगळ्यांची वाट पाहतो. बघा हे कॉन्ट्राडिक्शन. सगळीकडे तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन दिसेल. सगळीकडे तुम्हाला हे तर ट्रम्प त्याच्या पुढे गेले बाबा युटर्न घ्यायला. युटर्न घेतात, एकदा हे बोलतात एकदा ते बोलतात. हे समजून घेणं कुणालाच शक्य नाही. हा विषय आहे अनुभवजन्य, आणि ह्या अनुभव देण्याचं कार्य माझी सद्गुरु परंपरा करत आहे. इतके दिवस केलं, भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला कीर्तनाच्या माध्यमातून, आणि मला कीर्तन येत नाही. मी सायंटिफिक माणूस आहे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. तुम्ही मंदिरात गेलेत आणि देवाला अगरबत्ती लावली, पूजा अर्चा केली, तुम्हाला काय मिळालं? बरेच लोक म्हणतात काहीच नाही मिळालं. एखादा जो सेन्सिटिव्ह असतो तो म्हणतो की मला जरा बरं वाटलं. त्याच्यापेक्षा जरा जास्त अजून होपफुल असतो तो म्हणतो की माझा विश्वास आहे, माझा ट्रस्ट आहे की मी ह्या मंदिरात गेलो, इथं नारळ फोडलं, इथं प्रसाद दाखवला, इथं अगरबत्ती लावली की माझी इच्छा पूर्ण होते. हा माझा विश्वास आहे. बघा, मंदिरात जाण्याची ही क्रिया आहे. एखादा म्हणतो की मला काहीच नाही झालं बाबा, जसा गेलो तसा झालो. दुसरा म्हणतो मला शांतता मिळाली, मस्त वाटलं, बरं वाटलं. आणि अशांची संख्या तुम्ही त्या सावरिया सेटला जाऊन बघा, तुम्ही त्या खाटू श्यामला जाऊन बघा, अमाप गर्दी, नुसते एकमेकांना ढकली. काय मिळत असेल त्यांना तिथे जाऊन? काय मिळत असेल? कोणी म्हणतं नाही गर्दी होती, 4 तास लागलेत, पण दर्शन छान झालं. दर्शन छान झालं म्हणजे तुला काय मिळालं? अरे एवढा पैसा खर्च करून काय लोक ब्लॅकने तिकीट काढतात.
ब्लॅकने तिकीट काढतात व्हीआयपी दर्शन घेण्याकरता, आणि तिथं पण तासभर थांबून शेवटी दर्शन घेतात, नमस्कार करतात, आणि तो ब्राह्मण असतो, चला पुढे चला पुढे, मागे गर्दी बघा किती, चला पुढे चला पुढे. एवढं सगळं 3 तासाचे श्रम सहन करून, एवढं सगळं व्हीआयपी तिकिटाचे पैसे खर्च करून तुला काय मिळालं? काय मिळालं तुला? समाधान. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आणि तुकोबाराय म्हणतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आळवावा श्रीपती आवडीने. आणि हेच तुकोबाराय पंढरीची वारी करतात. विषय समजला का? एका बाजूला ते काय म्हणतायत, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आळवावा श्रीपती आवडीने. म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज आहे का? तीर्थयात्रा करायची गरज आहे का? तुम्ही एका जागेवर बसा आणि भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताला तुमच्या हृदयात बघा. आणि हेच तुकोबाराय पंढरपूरला वारी करतात, वारीला जायला सांगतात लोकांना. अरे एका बाजूला तुम्ही हे सांगतायत, एका बाजूला ते सांगतायत. एखादा तत्वनिष्ठ म्हणेल, तुकोबारायांना वेळ लागलाय बरं का, एक युटर्न घेतात ट्रम्प तात्यासारखं, युटर्न करतात. एका ठिकाणी हे सांगतात, एका ठिकाणी ते सांगतात. आम्ही करायचं काय? हा विषय ज्ञानाने एक्सप्लेन होऊ शकत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे, आणि अनुभव घेण्याकरता हे फॉर्मटाईज झालं पाहिजे, अध्यात्म फॉर्मटाईज झालं पाहिजे. आणि अनेक ऋषी मुनींनी, अनेक साधू संतांनी याला प्रॉपरली फॉर्मटाईज केलेलं आहे, ऑलरेडी केलेलं आहे. पण दुर्दैवाने आपल्याला वेळच नाही बघून घ्यायचा, समजून घ्यायचा. माझ्या सद्गुरूंनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं. आजही ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक जागृत होतात तरी सगळेच जागृत होतात का? नाही. मी म्हणतो, जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. आता कीर्तनात हौशे गौशे नवशे सगळे येतात बरं का. हौशे म्हणजे काय? सहज बाबा काय सांगतात ऐकून बघावं, पहिल्यांदाच आलो. एखादा म्हणतो, कीर्तन काय आपण ऐकायचं असतं का? कीर्तन हे म्हाताऱ्या माणसांचं काम आहे. तरुण माणसांनी काम करावं, पुरुषार्थ करावा. एखादा म्हणेल, आणि ते बरोबर आहे, त्याचं चुकीचं नाही, त्याचं चुकीचं नाही. मग कीर्तनकार बाबाला जर असं एखाद्याने डिबेट केलं, कीर्तनकार बाबा काय तुम्ही टाइमपास करताय हो, पोरांना कीर्तनाला यायला सांगतायत, म्हाताऱ्या कोतारांना घेऊन बसा, देव करा, देश कसा चालेल? एखाद्या कीर्तनवाल्या बुवाला सांगितलं तर कीर्तनाला बुवा शांत बसेल का? नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे बाबा, तुझं म्हणणं बरोबर आहे. पुरुषार्थ करा, तुम्ही कामधंदे करा, पैसे कमवा, नोकरी धंदे करून तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त करा. मग कीर्तन करण्याचं किंवा कीर्तन ऐकण्याचं काम म्हाताऱ्या कोताऱ्यांचंच आहे का फक्त? ज्याला त्याच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन हवं आहे, बदल हवा आहे सकारात्मक, त्याच्यासाठी हा मार्ग आहे. हा मार्ग सगळ्यांसाठी नाही, बरोबर? आणि दुसऱ्या बाजूला मी म्हणतो, हा मार्ग सगळ्यांसाठी आहे. खरं काय? खरं काय? हा मार्ग सगळ्यांसाठी आहे आणि हा मार्ग सगळ्यांसाठी नाही. दोघं वाक्य एकमेकांचे कॉन्ट्राडिक्टरी आहेत, पण दोघंही सत्य आहेत. ज्याला त्याच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचे, त्याच्यासाठी हा मार्ग आहे. मग याला मी फॉर्मटाईज केलं. फक्त भक्ती केली, भक्ती बोळ्या बाबड्या लोकांनी भक्ती करावी, देवदेव करावं, अखंड नामस्मरण करावं, हा सिंपल मार्ग आहे. पण जे लोक पुरुषार्थी आहेत, जे सायंटिफिक आहेत, ज्यांना बाप दाखवण्याचे श्राद्ध घाल हा प्रश्न पडतो, त्यांच्यासाठी भक्तीने समाधान होऊ शकत नाही. त्यांना सतत मनात त्यांच्या शंका राहील, भक्तीवर ते शंका घेतील. मग मी त्यांना काय सांगतो, तुम्ही क्रिया करा, तुम्ही कर्म करा. मग कोणतं कर्म करायचं? सकाळी साधना कर. मग सगळ्यात चांगली साधना कोणती? प्राणायाम. प्राणायाम केला की तुला अनुभव येतो. इथंच माझ्या समोर ज्याने प्राणायाम केला त्याला पहिल्या दिवसापासून अनुभव आला. काय अनुभव येईल? पहिल्या दिवशी काय अनुभव येईल? नाही वा, चांगलं वाटतंय. जे तुम्ही सांगतायत ना, जे तुम्ही ऐकलो ना, बाकी काय असो, मला पटो अथवा न पटो, मी अजिबात म्हणत की मी सांगतो ते तुम्हाला पटलं पाहिजे, पटो अथवा न पटो, पण ज्यांनी ही ब्रह्मक्रिया केली, ज्याने ब्रह्मज्ञानाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला, त्याला सेशन नंतर बोर झालं बुवा, मला खूपच वाईट वाटलं बुवा, आणि काय माझा टाइमपास झाला, आणि कशाला विनाकारण मी इथं बसलो, असं तर तो नाही म्हणणार. येस सर नो, येस सर नो. बाकी काही मिळो अथवा न मिळो, पण इथं बसल्यानंतर मला असं वाटत नाही की माझा तासभर वाया गेला. कोणाही इथं आणून बसवा,
तो जाताना प्रतिक्रिया हीच देणार की नाही मला बरं वाटलं, मला बरं वाटलं. आणि हे जे बरं वाटणं आहे ना, हे ज्यावेळेस मल्टिप्लाय होतं त्यावेळेस त्यावेळेस आनंदाचा तो सोली व कंद आपल्याच अंतःकरणात आहे हे स्पष्ट दिसायला लागतं. दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काळ. हा वैभव काळ एका बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला इराण, अमेरिका, इस्रायल, गाझा, लेबनान, बघा तुम्ही टीव्हीवर, रशिया, युक्रेन. एका बाजूला दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काळ. हा वैभव का कधी येणार आहे? हा वैभव का कधी येईल? जेव्हा या आनंदाचा आणि या शांतीचा अनुभव तुम्ही घ्याल आणि हा अनुभव दुसऱ्याला द्याल. दुसऱ्याला तुम्ही हा अनुभव देऊ शकला पाहिजेत की इथं बस माझ्या समोर, हा प्राणायाम कर, मी काय सांगतो ते ऐक, आणि हे करून झाल्यानंतर आता सांगतो ना कसं वाटलं. ते केल्यानंतर डेफिनेटली तो सांगतो, कोणीही घ्या, किती का तो दुष्ट माणूस असा ना, माझ्यासमोर लादेनला आणून बसवा, त्यांनी माझ्यासमोर एक तास बसावं आणि मी काय म्हणतोय ते समजून घेण्याचा फक्त प्रयत्न करावा, विनाकारण मला डिबेट करू नये. कारण कॉन्ट्राडिक्शन आहे इथं, लक्षात घ्या, कॉन्ट्राडिक्शन आहे. म्हणून मला कुणाशीही डिबेट करायचं नाही, मला वादविवाद करण्यात इंटरेस्ट नाही. पटत असेल तर घे, नाहीतर चल बरं, दरवाजा मोकळा आहे. जसा येण्याकरता मोकळा आहे तसा जाण्याकरता पण मोकळा आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? इथं ज्याला डिबेट करायचंय त्याच्यासाठी हा मार्ग नाही, ज्याला समजून अनुभव घ्यायचा आहे त्याच्यासाठी हा मार्ग आहे. नाहीतर काही काही लोक चॅलेंज देऊन सांगतात की कोणता का बाबा आणा माझ्यासमोर, मी त्याला निरुत्तर करून दाखवतो. आणि इथं काय वादविवादाची स्पर्धा आहे का? इथं वादविवादाची स्पर्धा आहे? कुठलाही बाबा वादविवादात जिंकू शकत नाही. मी तुम्हाला लिहून देतो, कुठलाही बाबा वादविवाद करून जिंकू शकत नाही. जिथं वाद आणि विवाद आला, अध्यात्मामध्ये सुसंवाद अपेक्षित आहे. वाद आणि विवाद आला तिथं अध्यात्म कसं आलं? म्हणून कुठलाही बाबा वादविवादाच्या फंद्यात पडत नाही, कारण इथं कॉन्ट्राडिक्शनच आहे. एवढं हे जग कॉन्ट्राडिक्शननेच भरलेलं आहे. एका बाजूला मी म्हणतो की तुम्ही सगळे परमात्म्याचे अंश आहात, तुम्ही सगळे परमात्म्याचे अंश आहेत, आणि अक्षय म्हणेल मी तर माझ्या आईचा लेकरू आहे, मी तर माझ्या बहिणीचा भाऊ आहे. पाटील ताई म्हणतील मी तर 2 मुलींची आई आहे, एका पाटील साहेबांची बायको आहे, माझी सासू आहे. तू परमात्म्याचा अंश आहे. नाही हो, असेल तर असेल. परमात्म्याचा अंश आहेच, नो डाऊट अबाउट इट. पण ते अनुभव घ्यायला लागेल, त्याचा अनुभव घ्यायला लागेल. आणि अनुभव घ्यायचा असेल, डॉक्टर झाला की पैसे कमवता येतात, पण त्याच्याकरता काय करायला लागेल? येस सर नो? अभ्यास न करता, डॉक्टर न होता तुमच्याकडे पैसा येईल का? हा, डॉक्टर बनून तरी येणार नाही. जर तुम्हाला पैसा पाहिजे ना, मग डॉक्टर बना, मग अभ्यास करा, नीटची एक्झाम क्रॅक करा. ही जशी प्रोसेस आहे, अगदी तसंच तुम्ही परमात्म्याचा अंश आहात. तुम्हाला त्याची अनुभूती घ्यायची का? तो आनंद तुमच्या हृदयात आहे, तुम्हाला तो हवा आहे का? आणि जर हवा असेल तर या प्रोसेसने तुम्हाला जायला लागेल. प्रोसेस फॉलो न करता तुम्ही उपद्व्याप करत बसलात तर होणार काहीच नाही, टाइमपास होईल. कारण शेवटी आखिर तुम्हें आना है, जरा देर लगेगी, हिंदी गाणं आहे, पण इथं फिट बसत. कधी ना कधी इथं प्रत्येकाला जायचंच आहे. जो परमात्म्याकडून निघाला तो परमात्म्यापर्यंत आज ना उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात कधी ना कधी जाऊन पोहोचणारच आहे. कारण तुम्हाला हे माहितच नाही की आपण 84 लक्ष योनी फिरून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. आपण फक्त 4 जानेवारी 1978 माझा जन्म झाला, आणि त्याच्या आधी मी कुठे होतो मला नाही माहिती. 4 जानेवारीला मी माझा वाढदिवस साजरा करतो, आणि आता माझं वय आहे 47-48 रनिंग. अजून साधारण 52 वर्ष मी जगेल. 52 वर्षानंतर कोणी पाहिलं, कुठे जाशील मला नाही माहिती. अरे तू आला कुठून होता, आला कशा करता होता, आणि गेला कुठे, जाणार कुठेस? या गोष्टीचा जो विचार करतो, मी असं म्हणतो त्याचा आध्यात्मिक प्रवास चालू झाला.
आणि माझ्या आजूबाजूच्या जास्तीत जास्त लोकांचा आध्यात्मिक प्रवास चालू व्हावा याच्यासाठी माझी धडपड चालू आहे. विषय लक्षात आला का? मग सर, तुमच्या आजूबाजूचे लोक जास्तीत जास्त जर त्यांचा हा प्रवास चालू झाला त्याच्यात तुमचा काय फायदा? हो, माझा फायदा आहे ना. काय फायदा आहे? की माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ज्यांच्या आध्यात्मिक प्रवास म्हणजे काय, चैतन्याच्या मार्गावर जर ते चालायला लागलेत तर एकमेकांशी भांडतील का? एकमेकांवर प्रेम करतील की एकमेकांचा द्वेष करतील? बरोबर की नाही? तर एकमेकांमध्ये आपापसातलं प्रेम वाढावं, आपापसातलं सामंजस्य वाढावं यासाठी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक येतील त्या सगळ्यांना मी आध्यात्मिक करून टाकेल. हा माझा संकल्प आहे, हा माझ्या सद्गुरूंचा संकल्प आहे. आणि हा का करायचा? कारण एकदा का अध्यात्माच्या मार्गावर आपण त्याला चालू केलं, मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही, मी आहे शुद्ध नित्य बुद्ध आत्मा. एवढं त्याला समजलं, एवढं त्याला पटलं, एवढं त्याला रुजलं की आपण याला म्हणायचं बीजारोपण झालं. आणि बीजारोपण झालं की मग त्याच्यात ऑटोमॅटिक आत्मोन्नती होते. आत्मोन्नती होते म्हणजे काय होतं? दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद वाढतो. आणि जर तो वाढला तर त्याच्या व्यक्तित्वातून काय कमी होऊन जाईल? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्षा, द्वेष, आळस आणि प्रमाद नष्ट नाही होणार. लक्षात घ्या, नष्ट होणार नाही. जोपर्यंत हे शरीर आहे, जोपर्यंत हे भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक नियमांच्या अधीन राहून काही ना काही शिल्लक राहणारच. अरे जर श्रीकृष्णाच्या अंगात राहिला नसता तर एवढे साम नावाचे ते किती त्यांना मुलं झालेत, ते कसं काय झाले असते? एवढे सगळे मुलं त्यांना कोणाला झालेत? श्रीकृष्णाला. 16 सहस्र 108 अशा काहीतरी बायका होत्या, त्यांच्यापासून त्यांना मुलं आणि तो यादव वंश तयार झाला. मग एका बाजूला श्रीकृष्णाला आपण काय म्हणायचं? की इतक्या बायका आणि इतके मुलं. आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणायचं? की तो हनुमाना इतकाच अखंड ब्रह्मचारी आहे. दोघं वाक्य एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतायत. एका बाजूला हे, एका बाजूला ते. खरं काय? आणि मग सनातनाचा अपप्रचार चालू होतो. तुमचा सनातन खोटा आहे. एका बाजूला हे बोलतो आणि एका बाजूला ते बोलतो. बघा तो तुमचा कृष्ण कसा आहे. आता एखाद्याने जर 2 बायका केल्या ना, तो लगेच म्हणतो मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू ना मला गोपिका दिसते. विषय लक्षात आला का नाही? ह्या गोष्टींमुळे सनातन बदनाम होतोय, या कॉन्ट्राडिक्शनमुळे. आणि हे कॉन्ट्राडिक्शन नष्ट करून टाकण्याकरता मग हे बाकीचे वेगवेगळे पंथ निर्माण झाले. पण या पंथांमधून पण मतांचा गलबला आणि मग कोणी माने ना कोणाला. इथं मी तुम्हाला सांगतो, ह्या विवंचनेत तुम्ही पडू नका. तुम्ही फक्त ही प्रोसेस फॉलो करा. सकाळी साधना, दिवसभर सेवा. तुम्हाला मी काहीच सोडायला सांगत नाहीये, जो छूटना है वो छूट जाएगा, जो जलना है वो जल जाएगा, जो गलना है वो गल जाएगा. तुम्ही या रस्त्यावर चालायला सुरुवात केली की फक्त चांगलं 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 तुमच्या आयुष्यात निर्माण व्हायला सुरुवात होते. अगदी पहिल्या दिवसापासून हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. आणि मी कितीही वर्ष तुमच्या समोर ही बडबड केली तरीही तुम्हाला त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. मी म्हणतो तुम्ही आधी एक करा. तुकोबारायांनी पण हेच सांगितलं, करा फार काय शिकवावे. काय शिकू तुम्हाला? अजून किती तुमच्या पुढे माझं तोंड वाजवू? तुम्ही फक्त आधी एक करा. सकाळी साधना करा, दिवसभर सेवा करा आणि रात्री झोपायच्या आधी समर्पण करा. आता काही डिबेट करणारे म्हणतात मी कमवायचं, मी सगळं करायचं आणि समर्पण करायचं. कोणी? अरे समर्पण कर असाही तू काही घेऊन जाणार नाहीत बाबा. कुणाला समर्पण? कोणाला देऊ नको. त्याला म्हण तन मन धन जो कुछ है भाई सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे. याच्यातही लोक पॉलिटिक्स करतात. देव कुठे घ्यायला येणार आहे? देव कुठे मागायला येणार आहे? म्हणून द्यायला बोलायला काय जातं? हे बघा राजकारण. आणि ह्या राजकारणातून तुम्ही योग्य काय अयोग्य काय हे निवडण्यासाठी तुमच्याजवळ काय पाहिजे? तुमच्याजवळ विवेक बुद्धी. हे योग्य आहे, हे अयोग्य आहे हे निवडण्यासाठी
विवेक बुद्धी पाहिजे. तुमचा विवेक कसा असतो? हंस पक्षासारखा असतो. हंसाला जर तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून दिलं ना, तो त्याच्यातलं फक्त दूध 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 घेतो आणि पाणी तसंच पडू देतो. बघा, हंस पक्षी. ती हंस पक्षाची ती जे टेक्निक आहे, ते तुमच्या बुद्धीला प्राप्त व्हावं. जे योग्य आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि जे अयोग्य आहे ते तुम्ही सोडून द्यावं. आणि ही सद विवेक बुद्धी तुम्हाला कुठून प्राप्त होईल? सत्संगाच्या माध्यमातून. आणि म्हणून सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवन मुक्ति. पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं. यह संसारे बहुदुस्तारे, यह संसारे बहुदुस्तारे. कृपया पारे पाहे मुरारी, कृपया पारे पाहे मुरारी. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. काय म्हणतात शंकराचार्य? अरे मूढा, अरे मूर्खा, तू फक्त काय कर? गोविंदाला भज, बास. मग आता अखंड नामस्मरण केल्याने काय होतं? ही क्रियाच आहे. नामस्मरण करणं ही क्रिया आहे. हा क्रिया योग आहे. आणि ह्या क्रिया योगातून काय उत्पन्न होतो? विवेक उत्पन्न होतो, भक्ती उत्पन्न होतो. आणि या विवेक आणि भक्ती उत्पन्न होऊन तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर धैर्याने आणि निष्ठेने चालण्याचा संकल्प करावा. आणि या रस्त्यावर चालून तुम्ही सच्चित आनंद प्राप्त करून घ्यावा. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.